बेस्ट केलं जातं विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कारिवली. निश्चितच गावदेवी पिंपलगड संघाचे खेळाडू महेश भाऊ यांनी जनमन गोवे संघासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. त्याचबरोबर कारिवली संघासाठी देवराजी नाईक साहेब विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कारिवली यांच्याकडनं ऑर्गनाइज कमिटी अँड खास करून आपल्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद देवराज दादा. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईक करता. एक पहिल्या षटकाला प्रारंभ आणि पहिला चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू बॅटची हलकीशी कडा घेतोय. फर्स्ट गलीमधून चेंडू निश्चित थोडासा ट्रॅव्हल झाला होता. इनफिल्डमध्ये चांगली शतरंग श्याम याचा आपण पाहतोय. मिळेल ती एक धाव. शैलेश आणि दिलीप ही सलामी जोडी टाळ्यांच्या गदारात मैदानामध्ये रवाना झाली. पहिल्या चेंडूवर एक धाव घेण्याची संधी. सलामी गोलंदाज आपण पाहतोय. बघा 5:02 पहिला चेंडू टाकलेला आहे. स्पर्धेचा पहिला सेमीफायनल आणि पाहूया कुठला संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय. सरपंच उपसरपंच चषक 2021. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कुंदन हलक्याच पावलांतर पंचांना क्रॉस करतो. राईटम राऊंडचा मारा स्ट्राईक रोटेट करतो. डावखुरा फलंदाज दिलीप आजच्या स्पर्धेमधून ज्यानं खरोखरच प्रेक्षकांची मनं जिंकली. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी जी आपण पाहिलीत. थोडासा डिफेन्सिव्ह फटका हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडासा सन्मान केला जातोय आणि सहजगत्या एकदा पूर्ण केली जाते. दिलीपला वैद्य काकोन ओपन करतो. संघाचा श्रीगणेश होतोय. 2 धावे धावसंख्या होती. बिनबाद 2 षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय कारिवली. कारिवली संघाचे खास करून रवी नाईक यांच्याकडे ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद रवीजी. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईक करता. अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला. चेंडू मिडवरून लॉंगॉनला येतोय. आउटफील्ड संदीप चेंडूला कलेक्ट करतो. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज दिलीप याची पारी समाप्त होते. रिस्की धाव. पहिली धाव निश्चितच थोडीशी अतिवेगाने प्राप्त झाली होती. मात्र दुसऱ्या धावेचा मोह कुठेतरी आवडताळणी आणि खास करून दुसरी धाव घेताना काळूजी मी म्हणेन कुठल्या प्रकारचं कॉलिंगही झालं नव्हतं आणि या अनुषंगाने मात्र पहिला फलंदाज बाद होते धावची स्वरूपाने. दिलीप नेक्स्ट बॅट्समन तानाजी पाटील येतोय. जनमन गोवे संघाचा सलामीवीर मात्र आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदाच कुठेतरी फलंदाजी देताना तानाजीला आपण पाहतोय. काय एसटी रक्षक पण आज कामगिरी त्यांनी पार पाडली. चला प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या. दोन्ही संघामधून एक चांगलं जुनून आपण पाहतोय आज. कुंदन अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श निश्चित झाला होता. इष्टाने भेदणारा चेंडू आपण पाहिला. कुंदन याचा महत्त्वाचा फलंदाज शैलेश याला मैदान सोडावं लागलं. आता मात्र महत्त्वाच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकांकडे थोडासा नांगी टाकताना आपण गोया संघाला पाहतोय. दिलीप बाद झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ शैलेश हा फलंदाज बाद होतोय. मैदानामधून आता भारी बक्कम शरीर यष्टीचा विस्फोटक फलंदाज बंडू रवाना होतोय. सॉरी मला वाटतं श्याम येतोय. श्याम जगताप येतोय कारण की पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 45 वयाची मर्यादा आहे. चला श्यामजी प्लीज आपण थोडंसं वेळ कमी घ्या. स्पीडअप करायचं आहे. पंचांना विनंती आपण वारंवार थोडंसं वॉर्न करत चला. निलमजी नाईक भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमधून या संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी दोन्ही हंगामामधून केलेली आहे. चालू वर्षामधून जर पाहिलं तर कालच्या स्पर्धेमधून खरोखरच्या संघानं अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कुंदन.
ऑन साईडनं अतिशय चांगला फटका, दोन क्षेत्रक्षण मला वाटतं बीट करून चेंडू जातोय सीमारशे बाहेर. जगताप यांचा अतिशय सुरेख आणि सुंदरसा फटका आपण पाहिला. पंचांचा 4 धावेचा इशारा. 4 धावे संघ धावसंख्या 4ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 7. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, सुंदरसा ऑन साईडचा फटका आपण पाहिला होता. जगताप याचा पहिल्या चेंडू अतिशय घणागती प्रहार. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कुंदन. फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका, चेंडू मिड विकेटला जातोय आणि सहजगत्या एक तिसरी धाव घेण्याचा थोडासा प्रयत्न कुठेतरी गेला होता. मात्र या ठिकाणी एक रणनीती आपण पाहिली तानाजी पाटील यांची. फलंदाज बाद होतोय. तानाजी पहिल्या षटकारामधून संत आणि सावध सुरुवात आपण पाहतो. 2 फलंदाजांच्या 3 बाद 9 धावा. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात कारिवली या संघाची आपण पाहिली. फक्त 9 धावा देऊन एक 3 फलंदाज या ठिकाणी गारज झालेले. ज्यानंतर गोवे संघाचे दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. संजय पाटील येतोय. एका संघातील सर्वात महत्त्वाचा हा गोलंदाज आहे. हलक्याच पावलांचा रणअप, लेफ्ट ओव्हरचा मारा. संजू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका ऑन साईडचा आपण पाहतोय. बंडू याच्या बॅटमधून एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 11. 11 रन, 3 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबाईलात 11. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. थोडासा अक्रॉस द लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधल्यानंतर पंचांचा लेग बाईटचा इशारा. 1 धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे सकते 12. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी येते जगताप याला. गोलंदाज संजय. लेफ्ट टर्न ओव्हरचा मारा. या ठिकाणी मात्र शॉर्ट टर्न पुलचा फटका. निश्चित थोडासा चेंडू लँडिंग झाला तर मग कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नो मॅन्स लँडवर चेंडू आपण पाहिला होता. एकच धाव, 1 धावणी संघात धावसंख्या एकाने पुढे सकते ती 13. ही धावसंख्या क्रिकेटमधून अशुभ मानली जाते. आणि बघूया अशुभ धावेचे ग्रहण कुठल्या संघाला लागतंय, गोवे की कारिवली. है ना, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता. थोडासा बिग हिट घेण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. चेंडू लाईनअप करू शकला नव्हता. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. फलंदाज बंडू याला. वारंवार चुका बंडू याच्या बॅटमधून आपण पाहतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 2 प्रगतीपदावर संजय पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्या अजून स्थिर आहे ती फक्त आणि फक्त 13. 3 बाद 13.
कुठल्या प्रकारची फी करण्याशिवाय पंच डेड बॉलचा इशारा करतात. पंच भाऊ पाटील, स्क्वेअर लेग पंच सुनील म्हात्रे, त्याचबरोबर तिसरे पंच सुरेश खरत. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे चेंडूला अक्रॉस द लाईन थोडेसे आडव्या बॅटने प्रहार केले. चेंडू मिडविकेटला जातोय. सहजगत्या 1-2 धावा घेण्याची संधी. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 पुढे असते. धावसंख्या होते ती 15. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर कुठं ते थोडीशी संत सुरुवात. सॉरी, 1 बॉल बाकी आहे, 1 चेंडूची फेक बाकी आहे. मला वाटलं जमाबंदी झाली, षटक संपलं काय काय. संजय आणि ह्या ठिकाणी मात्र चेंडू उडवलेला आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू पाहतो. नो मॅन्स लँडवर 2 क्षेत्ररक्षक. बघा सामना जिंकायचा असेल तर या गोष्टी निश्चित क्रिकेट म्हणून जमणार नाहीयेत. ए नाचल बे, नाहक कुठेतरी 1 धाव एक्स्ट्रा जाते. क्रिकेटमध्ये 1 धावेला फार मोलाचं स्थान असतं. तर 9च्या सरासरी धावा जमा झाली तर 18. अजूनही उर्वरित 2 षटकारांमुळे बघूया कशा प्रकारचा खेळ होतोय. चौकार षटकाराला प्रारंभ होतोय की चांगली गोलंदाजी होती याचं धावतं वर्णन करतील आजच्या स्पर्धेमधून ज्यांना भरला सुरेख सुंदर असा रंग माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ मानकोली ओटू कालुराम केनी. धन्यवाद मोहनदादा भोईर. ज्या हनुमान गोवे संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता सुनील भगत संघनायकांनी. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण धावसंख्येवर नजर टाकली तर जय हनुमान गोवे संघ 9च्या सरासरीनं 18 धावसंख्येवर पोहोचलेले आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि खेळपट्टून मात्र श्याम जगताप आणि बंडू पाटील अशी जोडी आपण पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 18 धावा झालेली आहेत. पाहूया स्पर्धेचा कुठला पहिला संघ ठरतोय. अंतिम फेरी मध्ये पोहोचण्याचा मान कुठल्या संघाला मिळतोय. गोवे की कारिवली, कारिवली की गोवे. गोलंदाज संदीप आणि ते मात्र मोठा फटका. आजच्या दिवसातील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार आपण बंडू पाटीलच्या बॅटमधून पाहतोय. हवाई फायर. आणि बघा पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत. धावसंख्या षटकाराने वारून झाली ती 24 धावा. अजूनही 11 चेंडूंचा येणं बाकी आहे. 24 धावा आणि बंडू पाटील यांच्याकडून आता अपेक्षा असतील. खेळाडू कक्षामधून टाळ्यांचा कडकडाट आपण ऐकलात. निश्चितच बघूया इथून कशा प्रकारे वापसी करतोय गोलंदाज संदीप. ओव्हर द विकेट बंडू यांच्यासाठी. ते मात्र ऑन साइडला फटका केलेत. कार्पेट सर आणि चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं होतोय मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीये. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 26 धावा इन द बोर्ड. 3 बाद 26 धावा. बघा आज गोवे संघानं देखील चांगले विजय इथे संपादन केले आहेत. आणि या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना आहे. बघूया कुठला संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारतोय. आडव्या बॅटनं चाबूक फटका. फ्लाइटेड सिक्सर. छा गए बंडू पाटील. वाह काय फटकेबाजी. धावसंख्या झाली ती 32 धावा. बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये
GTC लाईव्हच्या माध्यमातून नेट अँड क्लीन पिक्चर खरोखराचा अप्रतिम फटकेबाजीला आरंभ सुरुवात आपण पाहतोय. जानमान घोबे संघाचे फलंदाज बंडू पाटील यांच्याकडून. निश्चितच विनोद नाईक आणि विक्रम नाईक यांच्याकडून आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद विक्रम नाईक सर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उत्कृष्ट पंच विक्रम नाईक आमचे परम मित्र यांनी कारिवली संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. इनसाइड आउट काय फटका खेळलेत. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा क्लिअर. जसा चेंडू तसा फटका आणि धावसंख्या मुसंडी मारते ती 36 वर. बंडू पाटील वैयक्तिक 25 धावसंख्येवर आहेत. संघाची एकूण टोटल धाव आहे 3/36. 36 धावसंख्या. इथे मात्र पुन्हा एकदा हवाई फायर. चेंडू मैदानाच्या बाहेर. काय फलंदाजी, जणू काय हायलाइट क्रिकेट सुरू आहे. षटकार दुहेरी, षटकार चौकार, षटकार. म्हणजे बघा आतापर्यंत चेंडू टाकून झालेले आहेत 5 आणि धावा खर्च केले 24. शेवटचा चेंडू शेष. तब्बल धावसंख्या पोहोचली आहे ती 42 वर. 31 धावा, 10 चेंडू, त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार. 24 धावा 5 चेंडू मध्ये खर्चित करतोय संदीप. शेवटचा चेंडू. इथे चेंडू चांगला बॅटची इनर एज. यष्टीरक्षक गुरु याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि फलंदाज बाद बंडू पाटील. निश्चितच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण असे कमी चेंडूमध्ये जास्त धावा करणारे खेळाडू पाहतोय. तशीच धावसंख्या इथे मात्र उभारलेली आहे. 11 चेंडूमध्ये 31. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 24. निश्चितच गणेश पाटील साहेबांचं देखील बारकाईने लक्ष आहे सामन्यावर. काही हरकत नाही साहेब, बरोबर आहे. आपलं विचारण्याचं काम आहे. प्रत्येक खेळाडूचं बारकाईने लक्ष असते. किती चेंडू झाले, किती धावा कोणी खर्च केल्या, अचूक माहिती असते. आमच्या गुणलेखकाच्या आधीच डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन असते खेळाडूंच्या मनामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक. संघाचे संघनायक भारत पाटील. 42 धावा झाल्यात. निश्चितच नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय मी तर म्हणेन 18 चेंडूमध्ये 42 धावांची केली. मात्र त्यांच्या सहकार्याने केले 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 6 चेंडू. भारत यांच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं केला जात नाहीये. इथे श्याम जगताप यांनी विजय याला संधी दिलेली आहे. 43 धावा झाल्यात. 5 चेंडू देखील अजूनही बाकी. पाहूया भारत विजय यांच्यासाठी अतिशय चांगला चेंडू. लाईन चांगली आहे. निर्धाव चेंडूनी समाप्ती. गोलंदाज तयार. इथे मात्र चेंडू ऑन द राईज खेळलेत. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू उचललाय. 1 धाव येईल.
एकने धावसंख्या वाढून झाली ती डबल 4. 44 धावा, 4 बाद 44. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 3 आणि आता स्ट्राईकला आहे श्याम जगताप. 4 चेंडू मध्ये 8 धावा श्याम जगताप यांच्या बॅटमधून देखील आलेले आहेत. आडव्या बॅटनं ऑन साईडला करा ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 46 धावा. 2 चेंडू शेष आहेत. 46 धावा. बघूया अतिशय चांगला चेंडू. यष्टीरक्षक पहा गुरु किती दक्ष आहेत. शेवटचा चेंडू शेष. 46 धावा आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पहिल्या डावाचा. पाहूया शेवटच्या चेंडूवर जगताप किती धावा वसूल करतायत. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल. फलंदाज श्याम जगताप बाद झाले आहेत. 5वा गडी बाद होत आहे. शेवटच्या चेंडूवर धावसंख्या झाली ती 47 आणि विजयासाठी 48 धावांचं लक्ष्य असेल. त्वरित आपण सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. आणि निश्चितच समोरच्या कक्षामध्ये देखील आपण बदल पाहणार आहोत. मी थांबतोय. ऐकूया मोहनदादा भोईर यांना पहिल्या 2 षटकांसाठी. ओ टू मोहनदादा भोईर. आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गोवे संघ लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कारविली संघाला विनंती, लगेच आपण आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. मित्रो, उद्या होणाऱ्या सामन्यांची गतवरी पुढील प्रमाणे. ग्रुप सी मधून आपण पहिला सामना पाहणार आहोत. गुरुदत्त मानकुली विपक्ष जयदुर्गा टेमघरपाडा. त्यानंतर साई कृपा डोंगे विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने. त्यानंतर गंगामाता गोंदवली विपक्ष गावदेवी रांजनोली. पहिल्या फेरीत अंतिम सामना असेल प्रथम क्रमांक सामिंद्रा विपक्ष जय हनुमान भावाळे. सर्व संघांना विनंती, आपण वेळेवर या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. ग्रुप सी मधून पहिला सामना रंगणार आहे. गुरुदत्त मानकुली विपक्ष जयदुर्गा टेमघरपाडा. विक्की नाईक यांचा संघ आहे. आज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. स्कोर किती झाला? 48 विन आहे ना. 47 धावा झालेले आहेत. बघ रे बाबा, एक मिनिट. लास्टच्या बॉलला एकच धावा आहे ना. बघ रे बाबा, काय द्या लास्ट ओव्हर मध्ये धावा किती आल्यात? 6 धावा दिल्या. 6 लिहिलेत का 5 लिहिले? 5. लास्टच्या बॉलला 6 झाले ना.
सहा आहेत ना, एक दोन तीन चार. एकदा दोन आहे दोन एक वेळेला दोन 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 वेळेला दोन 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 बॉल डॉट आहेत ना, नाही दोन बॉल डॉट आहेत. लास्टच्या एक मिनिट पहिल्या बॉलला एक धाव, दुसऱ्या बॉलला डॉट चेंडू, तिसऱ्या बॉलला एक धाव, चौथ्या चेंडूवर दोन धावा, पाचवा चेंडू डॉट, सहाव्या चेंडूवर एक धाव. शेवटला अरे दादा तुमचा चोरून आम्हाला काय भेटणार आहे. चला चालू. कन्फ्यूज करू नका. चला महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. आणि खास करून या स्पर्धेला दोन्ही संघांना जे दुर्गा टेमघर संघाच्या संघाने विकी नाईक यांच्याकडे ऑल दी बेस्ट केलं जातं. सध्या एकच चर्चा आहे गुणलेखक ठाणे जिल्ह्यामधून, फक्त आणि फक्त अल्पेश अल्पेश अल्पेश. तर विजयाचं लक्ष 48 धाबांचं प्रतिषटकाचा विचार केला तर 12 धाबांची सरासरी आहे. मोठं आव्हान, मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी बिग जोडी मैदानामधून श्याम आणि संजू. सलामी गोलंदाज उल्हास. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, उल्हास टू श्याम. पहिला चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. चेंडू सुंदर असा ऑफड्राईव्हचा फटका निश्चित आपण पाहिला होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. थंडा घ्या रे, थंडा घ्या. त्यांना दे. श्याम आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती बिनबाद एक स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती संजय याला. आज या सामन्यामधून काय लाजवाब फलंदाजी आपण पाहिली. बंडू याची साजेशी कामगिरी, ज्या गोष्टीसाठी खास ज्याची ओळख आहे तीच फलंदाजी आज बंडू याच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. व्हाट अ शॉट, डाऊन द ग्राउंड शॉट, व्हेरी नाईस स्टॉक, व्हेरी वंडरफुल स्टॉक. फलंदाज शपल झाला होता. चेंडूला काय जबरदस्त फोर्स केला होता. हा पण चेंडू सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. चेंडू वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ याच्यामध्ये सरळ सीमारेषा बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकार संजयच्या बॅटमधून येतोय. संजय आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. 7 धावेने संघाची धावसंख्या 7 धावेने पुढे सकते ती 7. देवराजजी नाईक या स्पर्धेला लाईक. उल्हास आता मात्र पुन्हा एकदा अतिशय खराब चेंडू आणि उत्तम प्रहार आपण पाहिलं होतं. खराब चेंडू उत्तम प्रहार. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू. फलंदाज शपलो चेंडू सुंदर हुकचा फटका. लॉंग लेग सीमारेषा फाईन लेग सीमेकडे जाणारा एक दणदणी षटकार येतोय. विशाल लक्षाचा चांगला पाठलाग. 2 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उल्हास. पुन्हा एकदा सुंदर सॉफ्टचा फटका. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. चेंडू खाली क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतो, प्रवास करतो. एक्स्ट्रा कव्हर सीमेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार संजयच्या बॅटमधून पहिल्याच षटकारामधून दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात. अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट जणू आपण पाहतोय.
गरज आहे. आणि पहिल्या षटकारामधून काय जबरदस्त फलंदाजी संजय पाटील याची. आता मात्र अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाज थोडासा बॅकफुटला जातो. चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं. हलक्यात बॅट जंटल पुश. चेंडू डीप पॉईंटला जातो. इनफिल्डमधून आपण चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं होतं सुनील भगत याचं. मिळते एक धाव. धावसंख्या एकाने पुढे सकते ती 18. उल्हास आता मात्र निश्चित अतिशय खराब चेंडू. एक दिशाहीन चेंडू बाहेर मारा आपण पाहिला होता. ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतो. गमनदार संघात धावसंख्या होती ती 19. महत्वाच्या सामन्यामधून उल्हास कुठेतरी संघाला नाराज करतोय. चेंडूला सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्ड मधून आपण पाहिलं होतं. शैलेश याचं मिळते फक्त एक धाव. स्ट्राईक रोटेट करण्याची पुन्हा एकदा संदेश श्याम याला. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कारिवली संघ आपलं पिक्चर क्लिअर करतोय. विजयाची वाट कुठेतरी मोकळी करताना आपण पाहतो कारिवली संघाला. 48 धावांचं जरी विशाल लक्ष असलं तरी पहिल्या षटकारामधून एक दमदार सुरुवात करताना कारिवली संघ. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज चंदू येतोय. मागच्या सामन्यामधून ज्यानं अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी केली त्यांनी खरोखरच संघटनेचा एक नियमावली मंकी विकेट. त्या मंकी विकेटचाच परिपूर्ण फायदा करताना आपण चंदू याला पाहिलं होतं. पहिल्या सामन्यामधून पायगावचा भूषण याला त्यांनी बाद केलं होतं आणि महत्वाच्या सामन्यामधून ज्वाली कामोदर संघाचा सचिन याला बाद केलं होतं. चंदू येतोय. शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं होतं चेंडूवरची नजर श्याम याची. अंतिम क्षणी चेंडूला थोडंसं प्लेसमेंट केली जाते. हलक्यात बॅटने फक्त चेंडूला ढकलून दिलं होतं. चेंडू पॉईंट शॉर्ट पॉईंटला जातोय. इनफिल्डमधून आपण पाहिलं होतं क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची फेक करतोय तोपर्यंत मिळतील एक धाव. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी पुन्हा एकदा संजय पाटील याला. विस्फोटक फलंदाज आहे संघातील आणि खास करून स्विचिटचे फटके ज्याच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांना पाहायला मिळतात. मी म्हटलं होतं स्विचिटच्या फटक्यांसाठी अतिशय माहीर आहे आणि तोच फटका त्याच्या बॅटमधून येतोय. 1 बाउन्स. एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. चौकार. धावसंख्या चौकाराने पुढे सकते. धावसंख्या होती 25 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज चंदू. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. लेफ्टन कोरचा मारा करतोय. व्हाट अ शॉट. मात्र अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो. फटका उत्तम होता असं वाटलं की चेंडू कुठेतरी वाईट ऑफ लॉंग ऑन सीमरच्या पार करतो की काय. मात्र अतिशय अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो. श्याम जगताप यांच्या माध्यमातून महत्वाचा फलंदाज संजय याला मात्र आता मैदान सोडावं लागतं.
प्लीज आपण ग्राउंडमधले जे लाईट आहे फ्रंट लाईट ती बंद करायची आहे. कोण आहे? स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील जे स्टँड आहेत त्या ठिकाणी कुठंतरी धन्यवाद धन्यवाद. दोन धावा कंप्लीट. एक 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघाची धावसंख्या दोन्ही पुढे असलेली धावसंख्या होती ती 27. षटक क्रमांक दुसरं विजयासाठी 48 धावांचं एक मोठं लक्ष्य आपण पाहिलं होतं. मात्र पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात संजय पाटील यांनी केली होती. चौफेर फटकेबाजीला प्रारंभ केलं होतं. थोडंसं अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने कुठंतरी प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधताना चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेताना संदीप याला निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू. नाहक कुठंतरी एक्स्ट्रा धाव. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. ज्या ठिकाणी फक्त 1 धाव होती कुठंतरी थोडासा रॉंग झाला होता. एक्स्ट्रा धाव. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघाची धावसंख्या 29. 1 शॉटचा इशारा येतोय. मला वाटतं दोन्ही धावाच्या शॉट आहेत. एकच का तो पॅनल्टी आहे. सो सॉरी पॅनल्टी सांगतात. मला वाटतं गोळे संघाला पॅनल्टीचा सामना करावा लागतोय. फलंदाजाला बाद केलं नाहीये म्हणून. पॅनल्टी या ठिकाणी मी ऍड करतो. धावसंख्या 29 झाल्या होत्या. 2 ने पुढे सरते 31. बरोबर का? 31. निश्चितच पंचांची एक तीक्ष्ण नजर आपण पाहतोय. पंचांची नजर म्हणजे गारीची नजर म्हटलं तरी वागू ठरणार नाही. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज दिलीप. आजच्या सामन्यामधून ज्यांना अतिशय सुरेख आणि सुंदर असं उर्वरित 12 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. दिलीप येतोय. फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज संदीप याला मैदान सोडावं लागतं. धावांची गरज. नेक्स्ट बॅट्समन कुंदन येतोय. चला प्लीज आपण थोडंसं बेल कमी घ्या. सूर्यास्त अस्ताला चाललेला आहे.
11 चेंडू 17 धावांची आवश्यकता. या पूर्ण स्पर्धेमधून श्याम याची अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहिलीत. चेंडू सुंदर ऑफ ड्राईव्हचा फटका चेंडू मिड ऑफ लॉंग ऑफ येतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. विकास याचं चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. दिलीप चेंडूला सुंदर ऑनचा फाटका अरुंद कार्पेट मात्र खराब क्षेत्ररक्षण. 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू मात्र जातोय सीमारेषे बाहेर चौकार. चौकाने संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते. ऑन द राईटच्या अंदाजाने अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाणारा वन्स एका टप्प्यावर चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. दणदणीत चौकार. आता मात्र पिक्चर थोडंसं क्लिअर झालेली आहे. चौकारानं कमी झालेले येणारे चेंडू असतील 8 आणि विजयापासून अजूनही फक्त आणि फक्त 8 धावा दूर आहे. जय बजरंग कारिवली. नीलम नाईक यांचा संघ आहे. भारत पाटील त्या संघाचं नेतृत्व करतात. देवराज नाईक त्या संघाला ऑल दी बेस्ट करतात. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू मिड ऑफ लॉंग ऑफला येतोय. आउट फील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण निश्चित झालं होतं मात्र एक धाव कंप्लीट. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप. स्ट्राइक रोटेट करतो श्याम. अक्रॉस द लाईन. आडव्या बॅटने कुठेतरी चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू ऑन साईडला येतोय. स्वतः गोलंदाज आपल्या ओघामध्ये चेंडूला कलेक्ट करतोय. आता बघूया जादुई गोलंदाज मागच्या सामन्यामधून ज्यानं अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. येणारे चेंडू 6 असतील. विजयासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. 6 धावांची गरज आहे. सुनील भगत मागच्या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार ज्यानं पटकावला होता. सिकस दिली होती कामोदर संघाला विजयाचा शिल्पकार. आता मात्र सहा चेंडू 6 धावा. ऑफ स्टंपचा थोडासा बाहेरचा चेंडू हलक्या बॅट चेंडूला थोडंसं स्टिअर केलं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एक धाव. येणारे 5 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुनील. मोठा फटका. विजयी षटकार येतोय कुंदन याच्या बॅट मधून. ह्याच बरोबर अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ जय बजरंग
कारिवली. हार्ड लक गोळे सांग अँड गुड लक.